सुप्रभात. आज मी तुम्हाला प्राणायाम याबद्दल सांगणार आहे. मी कशी करते. मी आसनं करते ती मी सगळी तुम्हाला सांगितलेली आहेत. पहिल्यांदा वॉर्मअप कसं करायचं, त्यानंतर सूर्यनमस्कार कसं करायचं, त्यानंतर प्रत्येक स्थितीतील शयनस्थिती, विपरीत शयनस्थिती, बैठक स्थिती, दंड स्थिती या स्थितीतील आसनं मी तुम्हाला दाखवलेली आहेत. तर ती तुम्हाला करायची आहेत. तुम्हाला जेवढं जमेल तेवढं करा. सगळं करण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही जरी 20 मिनिटं दिलात आणि त्याच्यातली सिलेक्टिव्ह आसनं जर घेतलात, तरीही ते तुमच्यासाठी काम करणार आहे. तुम्हाला फ्रेश वाटणार आहे, तुम्हाला छान वाटणार आहे आणि तुम्हाला आसनं करत असताना जी छान वाटतात, ती तुम्ही चॉईस करा. गरज नाही की आपल्याला जे येत नाही ते ताणून करण्याचा. मी तुम्हाला प्रत्येक आसन कशा पद्धतीनं करायचं याची व्हिडिओ तुम्हाला मी पाठवणार आहे आणि जी अवघड आसनं आहेत ती मी ज्या पद्धतीनं करते, ज्या मी सूचना देते, त्या सूचना पाहून तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. तर आज मी जे प्राणायाम करते ते मी तुम्हाला दाखवणार आहे, की ठराविक एक 5 ते 7 मिनिटं मी प्राणायामांसाठी देते आणि मेडिटेशनसाठी देते. तर हे पण तेवढंच गरजेचं आहे, कारण याच्या आधी जी आसनं केली, सूर्यनमस्कार केला, वॉर्मअप केला, ही सगळी आपल्या शरीरासाठी, आपण श्वासावर नियंत्रण ठेवून हे सगळं करत असतो. पण आपलं मानसिक आरोग्य जे आहे ते चांगलं ठेवण्यासाठी, ते निरोगी ठेवण्यासाठी आपल्याला प्राणायाम करणं गरजेचं आहे. कारण या धकाधकीच्या जीवनामध्ये आपलं मानसिक आरोग्य शांत आणि सुव्यवस्थित राहणं थोडं अवघड जातं आणि त्यासाठी मला असं वाटतं की सगळ्यात महत्त्वाचं आपलं मानसिक आरोग्य आहे आणि त्या मानसिक आरोग्यावर आपलं शारीरिक आरोग्य आधारित असतं, अवलंबून असतं खरं तर. कारण आपण जर आनंदी असू तर आपला दिवस पूर्ण छान जातो, आनंदी जातो. पण आपण जर मेंटली डिस्टर्ब असू, कुठली तरी गोष्ट आपल्याला खूपच असेल, तर आपण शारीरिकदृष्ट्याही व्यवस्थित फील करू शकत नाही. म्हणून त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आधी प्राणायाम आहे. कारण त्याला जर तुम्ही महत्त्व दिलात, तर तुमची मानसिक स्थिती जी आहे, तुमचा आनंद जो आहे, तो सतत तुमच्यासोबत राहण्यास मदत होईल. तर चला प्राणायामाला सुरुवात करू. धन्यवाद. चला तर आपण सुरुवात करूयात प्राणायामाला. तर पहिल्यांदा पद्मासन मी तुम्हाला सांगितलेलं आहे. पद्मासन कसं घालायचं आहे. दोन्ही पाय आपले जांघांवर आले पाहिजेत. पाठीचा कणा ताठ. पद्मासनात बसून आपण कधीच पोक काढून बसायचं नाही. पाठीचा कणा ताठ असला पाहिजे. ज्ञानमुद्रा घ्यायची हाताची आणि श्वास संथ गतीने चालू ठेवायचा आहे. संपूर्ण लक्ष श्वासावर असायला हवं. सगळ्यात महत्त्वाचं, श्वास संथ गतीने चालू ठेवणं महत्त्वाचं आहे. कारण आपला मेंदू, आपलं शरीर, आपलं सगळं ध्यान शांत होण्यासाठी आपलं संपूर्ण लक्ष श्वासावर ठेवून श्वास संथ गतीने चालू ठेवायचा. तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीनं ध्यानस्थ बसलेली आहे. हे करणं खूप गरजेचं आहे. यानंतर 3 ओंकार आणि त्यानंतर प्रार्थना ओम असतो मा सद्गमया तमसो मा ज्योतिर्गमया मृत्योर्मा अमृतंगमया ओम शांती शांती शांती. यानंतर दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, चेहऱ्यावर ठेवायचे, हाताच्या ओंजळीत डोळे उघडायचे आणि हात खाली. यानंतर मी तुम्हाला कपालभाती कशी करायची हे तुम्हाला सांगते. पहिली शुद्धिक्रिया. श्वास झटक्याने बाहेर सोडायचा आहे. पोटाचा व्यायाम होताना दिसतो आणि हे जे स्ट्रोक आहेत, आपल्याला श्वास बाहेर सोडतानाचा झटका द्यायचा आहे, म्हणजे स्ट्रोक. पोट पटकन आत घ्यायचे आणि नाकातून श्वास बाहेर सोडायचा आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला 1 मिनिटामध्ये 120 स्ट्रोक करायचे आहेत. सुरुवातीला घाई नका करू. हळूवारपणे स्ट्रोक घ्यायचे. प्रयत्नाने हे जमणार आहे, लगेच नाही जमणार. तर तुम्ही पाहू शकता माझं पोट ज्या पद्धतीनं आतमध्ये जात आहे, त्या पद्धतीनं
ते पोट आतमध्ये गेलं पाहिजे. तुम्ही पोटावर हात ठेवा. तुम्हाला लक्षात येईल की कशा पद्धतीनं झटक्याने पोट आत जातं आणि नाकातून श्वास बाहेर येतो. नाकाच्या समोरसुद्धा तुम्ही बोट ठेवून पाहू शकता श्वास किती जलद गतीने बाहेर पडतो. तर आपली शरीर, आपली श्वासनलिका आणि आपलं माइंड या सगळ्या गोष्टी शुद्ध होण्यासाठी कपालभाती खूप गरजेची आहे. यानंतर पुढे मी तुम्हाला ज्ञानमुद्रेमध्ये बसायचं आहे आणि त्यानंतर अनुलोम विलोम करणं खूप गरजेचं आहे. तर पहा, तुमचा अंगठा आणि तर्जनी या 2 बोटांनी आपल्याला अनुलोम विलोम करायचा आहे. तर पहा, पहिल्यांदा मी अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद केलेली आहे. डाव्या नाकपुडीने मी श्वास घेते आहे. श्वास घ्यायचा आणि पुन्हा उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. अल्टरनेट नाकपुडीने आपल्याला श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. जर तुम्ही उजव्या नाकपुडीने श्वास घेत आहात तर डावी नाकपुडी बंद असेल आणि घेतल्यानंतर उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने सोडायचं आहे. म्हणजे ज्या नाकपुडीने तुम्ही श्वास घेता त्या नाकपुडीने तुम्ही श्वास सोडायचा नाही, तर दुसऱ्या नाकपुडीने तुम्हाला श्वास सोडायचा आहे. तर या पद्धतीनं अंगठ्याने उजवी नाकपुडी दाबली तर डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा. डावी नाकपुडी अनामिकेने बंद करायची आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. अशा पद्धतीनं तुम्हाला ही 11 आवर्तने रोज करायची आहेत. तर पहा, यातून होणारे जे फायदे आहेत ते खूप वेगळे आहेत, खूप आनंद देणारे, खूप शांत करणारे आणि आयुष्य बदलवून टाकणारे असे आहेत. मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ते सांगेन, सविस्तरपणे सांगेन. यानंतर मी सूर्यभेदन प्राणायाम करणार आहे. आधी श्वास संथ करून घ्यायचा. यानंतर पाहू शकता की अनामिकेने मी डावी नाकपुडी बंद करते आणि उजव्या नाकपुडीने हळुवारपणे श्वास घ्यायचा. श्वास घेऊन झाल्यानंतर दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि जालंधर बंध लावायचा. त्यानंतर उड्डियान आणि मूलबंध या पद्धतीनं तुम्हाला हे 3ही बंध लावायचे आहेत. लगेच करायला जाऊ नका. सगळ्या गोष्टी सरावाने आणि अभ्यासाने शक्य होतात. तुम्ही चुकीच्या माहितीने किंवा अर्धवट माहितीने हे जर करत असाल तर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो. तर फक्त तुम्ही पहा मी कशा पद्धतीनं करते. तर आपल्याला इथे श्वास रोखून कुंभक लावायचा आहे. मी कुंभक स्थितीमध्ये आहे आता. यानंतर आपल्याला जेवढा वेळ थांबता येईल व्यवस्थितरित्या तेवढा वेळ आपल्याला थांबायचं आहे. त्यानंतर मूलबंध, उड्डियान बंध आणि त्यानंतर जालिंदर बंध आपल्याला सोडायचा आहे. सूर्यभेदन तुम्ही लगेच करायला नका जाऊ, कारण सूर्यभेदन, कुंभक, बंध लावणं ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासाच्या आहेत. हळुवारपणे तुम्ही त्याचा अभ्यास करा, पूर्णपणे अभ्यास करा आणि त्यानंतरच तुम्ही कुंभक लावू शकता. यानंतर मी तुम्हाला षण्मुखी मुद्रा कशी करायची ते दाखवते. तर अंगठ्याने आधी कान बंद करायचे. आपले जे पहिलं बोट आहे त्याने आपले डोळे बंद करायचे. श्वास पूर्ण घ्यायचा आणि मधल्या बोटाने आपल्या दोन्ही नाकपुड्या बंद करायच्या आणि जेवढा होईल तेवढा श्वास रोखून ठेवण्याचा प्रयत्न करायचा. या स्थितीमध्ये आपल्याला डोळ्यासमोर काही वेगवेगळ्या प्रकारचे चमकणारे रंग दिसतील. प्रत्येकाला वेगळं काहीतरी दिसेल. ते अनुभवण्याचा प्रयत्न करायचा. जेवढा वेळ होल्ड करता येईल तेवढा वेळ होल्ड करायचा आहे आपल्याला. आणि त्यानंतर की आपला श्वास आता आपली कॅपॅसिटी संपलेली आहे असं जेव्हा वाटतं त्यावेळी आपण हात बाजूला घ्यायचे आहेत
आणि समोर जे काही आपल्याला दिसतं, वेगवेगळे चमकणारे रंग दिसतील, एखादा पॉईंट दिसेल. मला एखादा एक पॉईंट दिसतो, एक चमकणारा बिंदू दिसतो, प्रकाशमान बिंदू, आणि तो प्रकाशमान बिंदू पकडण्याचा मी कसोशीने प्रयत्न करते. यानंतर ब्रह्ममुद्रा. तर तुम्ही पाहू शकता की पहिल्यांदा मान समोर, खाली, आपली हनुवटी खाली छातीच्या मानेच्या खालच्या बाजूला लावण्याचा प्रयत्न करायचा. सगळ्या ज्या क्रिया आहेत त्या संथ गतीने होणे गरजेचं आहे. त्यानंतर पाठीमागच्या बाजूला, त्यानंतर डाव्या बाजूला आणि त्यानंतर उजव्या बाजूला. तर या पद्धतीनं आपल्याला पुन्हा एकदा करायचं आहे. मान खाली हळू, त्यानंतर मान पाठीमागच्या बाजूने, मान डाव्या बाजूला आणि त्यानंतर उजव्या बाजूला. हे करत असताना डोळे बंद आणि ज्या आपल्या हालचाली, शिरांच्या हालचाली आहेत, स्नायूंच्या हालचाली आहेत, त्या आपण अनुभवायच्या आहेत, त्या जाणून घ्यायच्या आहेत की कशा पद्धतीने आपल्याला याचा अनुभव येतो. त्यानंतर दोन्ही बाजूला मान एकदा फिरवून घ्यायची, म्हणजे संपूर्ण आपल्या मानेच्या ज्या हालचाली आहेत त्या इथे पूर्ण होतात. मानही तेवढीच महत्त्वाची. यानंतर पद्ममुद्रा. दोन्ही हात एकमेकांवर ठेवायचे, शांत बसायचं, मन शांत करायचं आहे. आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर आणि दोन्ही भुवयांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा. कारण या स्थितीमध्ये बरेच विचार आपल्या डोक्यामध्ये येत असतात. ते विचार येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे, येऊ द्यायचे, जाऊ द्यायचे. या गोष्टी खूप नैसर्गिक आहेत. ते होत असेल, मात्र आपण आपल्या श्वासाकडे लक्ष देण्याचा कसोशीने प्रयत्न करायचा आहे. तर या स्थितीमध्ये आपण प्रकृतीचे आभार मानणं खूप गरजेचं आहे. कारण आपण सगळ्या पद्धतीनं, सगळे आशीर्वाद आपल्याला आहेत, आपण ब्लेस्ड आहोत, आपलं आरोग्य छान आहे, सगळे आपल्या आजूबाजूला जी माणसं आहेत, माझं कुटुंब आहे, हे सगळेजण चांगले आहेत आणि त्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करणं खूप गरजेचं आहे. तर मनापासून थँक्यू बोलायचं आहे, मनापासून आभार मानायचे आहेत आणि आसन सोडायचं आहे. यानंतर आपल्याला सांगता करायची आहे. आपलं संपूर्ण जे काही आपण योगा केला त्याची सांगता करत असताना आपल्याला 3 ओंकार करायचे आणि त्यानंतर प्रार्थना. ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधितमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. तर अशा पद्धतीनं आपल्याला पहिल्यांदा ओंकार, त्यानंतर प्रार्थना आणि त्यानंतर शांती 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 हा रुकार 3 वेळा म्हणायचा आहे, जेणेकरून सर्वत्र शांती प्रस्थापित व्हायला मदत होईल. पहिल्यांदा स्वतःच्या आत्म्याची शांती, त्यानंतर परमेश्वराची आणि त्यानंतर संपूर्ण ब्रह्मांडाची. यानंतर आसन सोडायचं आहे. दोन्ही तळवे एकमेकांवर घासायचे, चेहऱ्यावर ठेवायचा, हात डोळे उघडायचे आणि हात खाली. कृतज्ञता व्यक्त करा. पुन्हा पद्मासन सोडायचं आहे शांतपणे आणि पाय थोडे हलके करून घ्या.